धन्यवाद आंबेडकर मॅडम. यानंतर मी प्राध्यापक श्री शाक्ते यांना विनंती करेन की त्यांनी विद्यार्थ्यांना सीईटी संदर्भात मार्गदर्शन करावं. आपटे सरांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आणि तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये त्यांनी BE पण केलेलं आहे. 1988 पासून ते शैक्षणिक क्षेत्रात काम करतात. 11वी 12वी आणि CETसाठी ते फिजिक्स हा विषय शिकवतात. सध्या ते सायन्स क्लासेस सहकारनगर आणि राणा अकॅडमी कोथरूड इथे शिकवतात. त्याचप्रमाणे करिअर काउन्सिलिंगमध्ये ते 1992 सालापासून काम करत आहेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि कम्युनिकेशन स्किल्स या विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिली आहेत. सर्वप्रथम मी माझा जो विषय आहे फिजिक्स या संदर्भात थोडंसं बोलणार आहे आणि नंतर जनरल सीईटीचं टाइम मॅनेजमेंट आणि सीईटी नंतरचं जे काही सगळं ऍडमिशनचं जे काम आहे त्या संदर्भातील माझे विचार मी मांडणार आहे. फिजिक्सचा विचार केला 12वी MSc CETचा तर तुलनेनं कमी घोळ आहे. सिलेबस चांगला आहे. सिलेबस AIEEE ला ऍट पार आहे आणि त्यामुळे 12वी फिजिक्सची ज्यांनी तयारी केलेली आहे किंवा सीईटीची ज्यांनी तयारी केलेली आहे त्याला AIEEE कुठलीही ऍडिशनल तयारी न करता फिजिक्स विषयाची सहज देता येऊ शकते. नंबर ऑफ सँक्शन टेक्स्टबुक सुद्धा कमी आहेत इतर विषयांच्या मानाने. केमिस्ट्रीला बायोला खूप सँक्शन टेक्स्टबुक्स आहेत आणि प्रत्येकात वेगवेगळी माहिती दिलेली आहे. फिजिक्स या बाबतीत आम्ही सुदैवी आहोत की 3च सँक्शन टेक्स्टबुक्स आहेत. नरेंद्र पब्लिकेशनचं, निराली पब्लिकेशनचं आणि फडके पब्लिकेशनचं. या 3 सँक्शन टेक्स्टबुक्स मधनच पेपर येणार आहे. म्हणजे पेपर सेटर जो असतो त्याला रिटर्न इन्स्ट्रक्शन असते की ज्या प्रश्नांचं उत्तर या 3 टेक्स्टबुक्स मध्ये मिळेल असेच प्रश्न विचारायचे. सुदैवाने फिजिक्सला आतापर्यंत 99 साली CET सुरू झाली मेडिकलला. त्यावेळेला फिजिक्स केमिस्ट्री कंपल्सरी आहे दोन्हीला. त्यामुळे फिजिक्सचे तेव्हापासूनचे पेपर आहेत. आजपर्यंत फक्त एकदा 2 क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आले होते. बाकी सगळे प्रश्न फिजिक्सचे हे सिलेबस मधलेच येतात. मुलांना ते अनसीन का वाटतात तर याचं एकमेव कारण असं आहे की ही 3ही टेक्स्टबुक्स मुलं रिफर करत नाही. माझा पहिला सल्ला असा राहील की फिजिक्सची प्रिपरेशन करायची असेल तर प्रत्येक चॅप्टर या 3ही टेक्स्टबुक मधनं प्रिपेअर केला गेला पाहिजे आणि या 3ही टेक्स्टबुक मधनं प्रत्येक चॅप्टर लाईन बाय लाईन वर्ड बाय वर्ड हा विद्यार्थ्यांनी वाचलेला असला पाहिजे. पेपर सेटरला हे नक्की माहीत असतं की मुलं नरेंद्र पब्लिकेशनचं पुस्तक मोठ्या प्रमाणावर वापरतात आणि उरलेली 2 निरालीच निदान नाव तरी माहीत असतं. फडके पब्लिकेशन नावाचं एक पुस्तक सँक्शन आहे हे सुद्धा काही जणांना आत्ता कळलं असतं आणि त्यामुळे पेपर हा निराली आणि फडके मधनच येणार. कारण नरेंद्र मुलं करतात हे माहिती असतं आणि त्यामुळे पेपर जो येणार तो निराली मधलेच न्यूमरिकल्स किंवा फडके पब्लिकेशन मध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावरूनच येणार. आणि मग असं होतं की प्रश्न अतिशय साधा सोपा असतो की हू इंट्रोड्यूस द इलेक्ट्रॉन स्पिन. आता नरेंद्र पब्लिकेशनच्या पुस्तकात याचं उत्तरच नाहीये आणि याचं उत्तर आहे फडके पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये. सायंटिस्टचे नाव आहेत ऑलिम्पिक आणि गोल्डस्मिथ म्हणून 2 नाव आहेत फक्त. आता या प्रश्नात अवघड काही नाही. ही नावं वाचलेली असतील तर तो प्रश्न येणार आहे. परंतु फडके पब्लिकेशनचं पुस्तक मुलांनी वाचलेलंच नसतं त्यामुळे ही नावं त्यांना माहीतच नसतात आणि मग त्यामुळे त्याच्यामध्ये पर्याय दिलेले असतात खाली. त्याच्यामध्ये त्यांना दिसणारा किंवा त्यांच्या परिचित असा थॉम्सन असा शब्द दिसतो. आपल्याला माहीत असलेलं उत्तर ABCD मध्ये दिसणं याच्यासारखी आनंदाची गोष्ट नसते आणि त्यामुळे मुलगा खुश आहे थॉम्सन दिसला की तो मार्क करून टाकतो. त्यामुळे 3ही पब्लिकेशनची पुस्तकं वाचून सुदैवानं 3 आहेत. बायोची तर इतके हाल आहेत की 7 पब्लिकेशनची पुस्तकं आहेत आणि 7ही मध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे माणसांच्या मणक्यांची संख्या सुद्धा 7 पुस्तकात वेगवेगळी आहे. मला असं वाटतं पुष्कळदा की मोजून बघावं आपण आपले आणि या पुस्तकानुसार 32 आहेत त्या पुस्तकात 33 आहेत. नक्की किती आहेत मला इतका घोळ इतर विषयांना आहे. फिजिक्सला सुदैवानं तसं नाही आहे. सगळीकडे युनिफॉर्मिटी आहे पण वाचलीच जात नाही आहेत पुस्तक आणि त्यामुळे इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन सुद्धा मुलांचे फिजिक्सला चुकतात कारण ही 2 टेक्स्टबुक वाचलेलीच नसतात मुलांनी. त्यामुळे म्हणजे ही 3ही टेक्स्टबुक मधनं प्रत्येक चॅप्टर प्रिपेअर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. या टेक्स्टबुक्स मधनच पेपर येणार आहे. टेक्स्टबुकच्या बाहेरचं काहीही येणार नाही आणि त्यामुळे हीच 3 टेक्स्टबुक्स करायचे. ऑप्शनला काहीही टाकायचं नाही. सगळे तुम्ही म्हणाल की सारखं काय टाकळकर सरांनी पण ते सांगितलं, मॅडमनी पण ते सांगितलं. ऑप्शनला टाकण्याची वृत्ती फार मोठ्या प्रमाणावर दिसते मुलांच्या की हे ऑप्शनला टाकायचं.
तुम्ही ज्या कोर्सेसना ऍडमिशन घेऊ इच्छिता मुलांना, टेक्निकल कोर्सेस म्हणजे तुम्ही डॉक्टर, इंजिनियर होणार किंवा फार्मसिस्ट किंवा आर्किटेक्ट होणार, या कोर्सेसमध्ये ऑप्शन अलाउडच नाही. मी विद्यार्थ्यांना नेहमी असं सांगतो की तुम्ही कान दुखतोय म्हणून फॅमिली डॉक्टरकडे गेलात आणि म्हणाला किंवा माझं डॉक्टर कान दुखतोय आणि डॉक्टर जर म्हणले आहे मी कान पहिल्यापासून ऑप्शनला टाकला होता, मी नाक करू तुझं बरं, ते मला चांगलं येते, 10 मार्काला यायचं, पुन्हा जाणार नाही तुम्ही त्या डॉक्टरकडे. एखाद्या इंजिनियरला जर सांगितलं की बाबा या नदीवरती पूल बांधायचा आहे, तो जर म्हणणार नाही मी पूल पहिल्यापासून ऑप्शनला टाकलं, मी धरण बांधून लोक तिथं धरण बांधतो हातून देतील, त्याला ऑप्शनच नाहीये. तुम्ही ज्या कोर्सेसला जाणार आहात तिथे ऑप्शनच नाही. आणि त्यामुळे आत्तापासून ती सवय आहे. तुम्ही ज्या कोर्सेसना भवितव्यात जाणार आहात त्या कोर्सेसमध्ये नॉलेज ऑन टिप्स लागणार आहे, नॉलेज ऑन टिप्स लागणार आहे. आणि त्यामुळे आत्तापासूनच ते नॉलेज ऑन टिप्स ठेवायची सवय आहे. म्हणून पुन्हा एकदा तेच उदाहरण की तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्ही समजा माझं पोट दुखतंय असं म्हणल्यानंतर त्यांनी पोट पाहिलं आणि नंतर पुस्तक उडून वाचायला लागला तर तुम्ही त्या डॉक्टरकडे जाणार नाही. ते नॉलेज त्याला ऑन टिप्स लागणार आहे. तुम्ही एक्सपेक्ट पण करणार आहात की माझं पोटाला हात लावल्यानंतर इमिजिएट त्यांना डायग्नोसिस व्हायला पाहिजे, इमिजिएट त्यांनी गोळ्या द्यायला पाहिजे. डॉक्टर जर असं म्हणाले की मी आता पाहिलंय पोट, मी आज रात्री जरा पुस्तक वाचतो आणि उद्या तू ये, मी तुला जगला वाचलंस तर औषध घेईन, असं जर म्हणाले तर आपण त्याच्याकडे जाणार. त्यामुळे नॉलेज ऑन टिप्स पाहिजे आणि ती सवय आत्तापासून लावून घ्यायची. त्यामुळे तीनही टेक्स्टबुक मधनं चॅप्टर नुसता वाचायचं नाहीये, तर सगळ्या डेफिनेशन्स आणि फॉर्म्युले हाताने लिहून काढायचे. आणि आता मॅडम म्हणले तसं की माझा एक चॅप्टर 16 तारखेला क्लास सुरू झाला, 18 तारखेला संपला, आता तो पुन्हा होणारच नाहीये. आणि ते जर तुम्ही विसरून गेलात परीक्षेपर्यंत ते चालणार नाही, ते ऑन टिप्स लागणार आहे आपल्याला. आणि त्यामुळे एकही चॅप्टर ऑप्शनला टाकायचं नाही आणि सगळं जे ज्ञान आहे ते ऑन टिप्स ठेवायचं. कुठल्याही प्रकारचं नंबर मॅनिया ठेवू नका की 200 क्वेश्चन सॉल्व्ह केले, 500 केले. आपल्याकडे दुर्दैवाने ही अशी ट्रेंड यायला लागलाय आता की 500 सॉल्व्ह झाले. 500 सॉल्व्ह झाले, तुम्ही जर ते स्वतः समजून घेऊन सॉल्व्ह केले नसते तर तो 500 एकावर तुम्हाला येणार नाही. माझं तर कॅल्क्युलेशन असं आहे, तर मी 99ला सीईटी सुरू झाली तेव्हापासून फिजिक्स घेतोय. काही काही चॅप्टर, आता सर्क्युलर मोशनचा चॅप्टर आहे, 15च फक्त एमसीक्यू इतके महत्वाचे आहेत त्यातले की ते ज्याला येतील ना त्याला उरलेले सगळे येणार आहेत. ज्याला 15 येतील त्याला 150 येणार आहे, पण ते 15 महत्वाचे आहेत, ते आले पाहिजेत, ते समजून घेतले पाहिजे. आणि तेव्हा असं कुठलाही नंबर मॅनिया ठेवू नका की 200 500 असं काही नाही. अगदी याच्या आता दिनांक सिलेबस थोडासा फिजिक्सचा अवघड झालाय म्हणून याच्या आधीच्या सिलेबसमध्ये तर मी मुलांना सांगायचो की पहिल्या चॅप्टरचे 6 न्यूमेरिकल सिनप आहेत, 6 फक्त, अख्खा चॅप्टर येईल, पण हे 6 महत्वाचे हे नीट समजून घ्या म्हणजे येईल. आणि त्यामुळे क्वांटिटीपेक्षा सुद्धा क्वालिटीला जास्त महत्व हे विद्यार्थ्यांनी द्यावं असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने सीईटीला विचारले जाणारेच एमसीक्यूज सोडवायचे. IIT लेवलचे, AIEEE लेवलचे, सरांनी मगाशी रांगडे सरांनी सांगितलं तसं की फार अहममी केली पुस्तकं बाजारात आली आहे की अमक्याचं पुस्तक बाजारात आलंय, मग माझं पुस्तक त्याच्यापेक्षा अवघड असावं म्हणजे मग ती मुलं घेतील. म्हणून मग मी काय करतो, मी आणखी अवघड न्यूमेरिकल्स टाकतो. मी सर्क्युलर मोशनमध्ये अशी काही न्यूमेरिकल्स एमसीक्यू वर्गात मी सुद्धा जस्ट मुलांना असं वाटू नये की मला काही येत नाही म्हणून सोडून घेतले की जे मी ऍटमेकला सोडवले ते फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला. आणि मुलांना सांगून की ऍटमेकला मी परवा गमतीनं मुलांना असं म्हणालो की मी तुमचं इतकं ऍटमेक घेतलंय की पहिल्या 5 चॅप्टरच्या वह्या जर तुम्ही जपून ठेवल्यात मग फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ऍटमेकचा क्लास लावावा लागणार नाही, लावूही नका आणि ते वाचलेले पैसे मला द्या. इतकी डिफिकल्टी लेवल विनाकारण हाय म्हणून ठेवलेली आहे. हे येणार नाहीये प्रत्यक्षात, हे येणार नाही. खेडोपाडीच्या मुलांनी सीईटीची परीक्षा, सीईटी ते देणार आहेत एक्झाम, त्यांना सुद्धा चांगले मार्क मिळाले पाहिजेत अशी शासनाची इच्छा असल्यामुळे पेपर अतिशय सोपा निघतो. आणि त्यामुळे अवघड प्रश्नांपेक्षा सुद्धा सीईटीला विचारले जाणारे प्रश्न हे महत्वाचे. एक अत्यंत चुकीचं लॉजिक मुलांच्या घरी उतरवलं जात आहे की अवघड क्वेश्चन सोडवा म्हणजे सोपी येते. याच्या इतकं तर रिडिक्युलस लॉजिक नाही कुठलं. माझ्याकडे मुलांना असं सांगणारा एक मुलगा आला होता की अहो सर मग हे इतके सोडवल्यानंतर मग हे बाकीचे सोपे जाते. मी त्याला, तो मेडिकलला जाणार होता, मी म्हणलं की सर्वात अवघड सर्जरी कुठली, त्याला ज्ञान होतं. तो म्हणला न्यूरो सर्जरी, मेंदूचं. म्हणलं मग सर्जरीमध्ये फक्त तेवढंच शिकवायचं, मेंदूचं ऑपरेशन शिकवायचं आणि सांगायचं की ज्याला मेंदूचं येतं त्याला हार्टचं अपेंडिक्सचं येईलच की आपसूक. असं होत नाही, ते वेगळंच शिकावं लागतं. परत असं नाही की मेंदूचं ऑपरेशन करता येतं म्हणजे अपेंडिक्सचं येईल, कारण मेंदूचं सर्वात अवघड, अपेंडिक्सचं सर्वात सोपं, म्हणजे ज्याला अवघड येतं त्याला सोपं आहे. आपल्या पुण्यातले सुद्धा जे सर्वात उत्तम न्यूरोसर्जन आहेत त्यांनी सुद्धा मुलाच्या टॉन्सिल्सचं ऑपरेशन लोकांकडूनच करून घेतलं, कारण त्यांनी असा नाही विचार केला मी न्यूरोसर्जन आहे मला टॉन्सिल्सचं येत नाही का ऑपरेशन. नाही, ते वेगळंच शिकावं लागतं. आणि तेव्हा अवघड शिकलो म्हणजे सोपं येतं हे अत्यंत रिडिक्युलस लॉजिक आहे. असं बिलकुल नसतं. सोपं सुद्धा शिकावंच लागतं
आणि सीईटीला सोपेच क्वेश्चन येणार आहेत. त्यामुळे सोपेच क्वेश्चन तुम्ही शिका. मगाशी सरांनी उल्लेख केला, मला तर पदोपदी याचा प्रॉब्लेम येतो, पाढेपाठ पाहिजे. त्यांनी तुम्हाला असं वाटेल की आता काय पाढेपाठ करायचंय, परंतु पाढेपाठ केल्याने तुमचं न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा वेळ वाचणार आहे. 33-39 हे पटकन न आल्यामुळे 13×3 असं करणारा मुलगा मी पाहिलेला आहे. मग तो 3×9 लिहितो, 3×1 लिहितो, मग 39. आता याच्यामध्ये किती वेळ गेला त्याचा? 15 सेकंद गेली ना त्याच्यामध्ये, ती 15 सेकंद कमी पडली त्याला. त्यामुळे पाढेपाठ करणं गरजेचं आहे. ज्यांनी कुणी केले नसतील त्यांनी 1 ते 20 पाढे आता पुन्हा पाठ करावं. म्हणजे परवाचं म्हटल्यासारखं पुन्हा संध्याकाळी बसून पाढेपाठ करा. पाढेपाठ करण्याला पर्यायच नाही. मी परवाच सरांना दाखवून दिलं, 20×0.5 हे मुलगा करत होता. 20 लिहिलं होतं, 0.5 लिहिलं होतं, 5 मी त्यांनी केलं, डेसिमल पॉईंट ऍडजस्ट केला. पण मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजे डिवायडेड बाय 2 हे जर त्याला सुचलं नाही, आणि एवढं पण त्याने आन्सर 10 काढले, असं की फार अवघड क्वेश्चन होता असंही नाही, पण एवढं जर त्याला सुचलं असतं की मल्टिप्लाइड बाय 0.5 म्हणजे डिवायडेड बाय 2, तर 20×0.5 म्हणजे 20/2 10 हे आन्सर त्याला आलं असतं. परंतु ते आलं नाही, तर करत बसला. त्यामुळे पाढेपाठ करण्याचं महत्व अजूनही कमी झालेलं नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे खरोखरच माझी अगदी कळकळीनं विनंती आहे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना की पाढेपाठ करून घ्या. त्यांनी कॅल्क्युलेशनचा वेळ अत्यंत कमी होणार आहे. आपण या सगळ्या एमसीक्यूची ज्या वेळेला तयारी करत असतो त्यावेळेला ती तयारी कुठल्या तरी एका पॉइंटला थांबवणं गरजेचं असतं बरं का. म्हणजे समजा मी असं म्हणतो की 25 तारखेला तुम्ही ज्या क्लासमध्ये जाता त्या क्लासमधला पोर्शन शिकून झाला 25 तारखेला, आणि 27 तारखेला तुमची शेवटच्या चॅप्टरचे तुम्ही जे काही घरी एमसीक्यू सॉल्व्ह करता तेही सोडून झाले, तर 25 तारखेनंतर नवे एमसीक्यू सोडवू नका. आतापर्यंत झालेलेच परत परत काय. कारण बऱ्याचदा अनुभव असा असतो की मुलं येऊन सांगतात की सर 50 पैकी 34-35 क्वेश्चन आपले झालेल्यातलेच आले होते. मग जे 34-35 झालेल्यातलेच आले होते ते जर तुमचे पक्के असतील तर ते कमी वेळात सॉल्व्ह होते. म्हणजे उरलेला वेळ तुमचा अनसीन क्वेश्चनसाठी तुम्हाला वापरता येईल. आणि त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेनंतर कुठलाही नवा एमसीक्यू सोडवायचा नाही, झालेलेच एमसीक्यू परत करायचे आणि इतके पक्के करायचे की झालेल्या एमसीक्यू मधला एखादा एमसीक्यू परीक्षेत दिसला तर तो तुम्हाला वाचल्या त्याचा आन्सर देता आला पाहिजे. मी दरवर्षी हा प्रयोग करतो. मी एकदाही सक्सेसफुल याच्यामध्ये झालेलं नाही. वर्गात म्हणजे स्क्रॅच कोर्स वर घेतलेले एमसीक्यूज निवडून त्याचा एक मी पेपर तयार करतो. एक पेपर 50 मार्काचा. आता अपेक्षा अशी असते की हे वर्गात सोडून झालेले एमसीक्यू आहेत, म्हणजे 50 पैकी 50 मिळाले पाहिजेत सगळ्यांना. सगळ्यांना जाऊ दे, आतापर्यंत एकही विद्यार्थी त्यात 50 पैकी 50 मार्क मिळवलेला मला मिळालेला नाही. म्हणजे वर्गात झालेलेच एमसीक्यू परीक्षेत विचारले, फक्त ह्यातले दोन असे करू तरी सुद्धा 50 पैकी 50 पडत नाहीत अशी अवस्था आहे. याचा अर्थ ते जे झालेले एमसीक्यू म्हणजे आपण ज्याला मराठीत म्हणतो ना पुढचं पाठ मागचं सपाट, तसं होतंय विद्यार्थ्यांचं की पुढचं एकदम मागचं पुन्हा विसरत चालेल. स्क्रॅच पॅड मेमरी आहे ना सगळ्यांची, त्यामुळे पुढचं पाठ होतं मागचं विसरलं जाते. एकावर एक रेकॉर्डिंग होतं कॅसेटवरती, तर आधीचं गाणं पुसलं जातं. तसं होतंय. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेनंतर नवे एमसीक्यू करणं बंद करायचं, जुनेच पुन्हा रिवाइज करायचे आणि अशी तयारी आणायची की झालेल्यातला एमसीक्यू हा आपला चुकता कामा नये.